त्या समोरच्या ठिकाणी जाऊयात आणि तिथनं तुम्हाला जो वॉटरफॉल आहे तो दाखवण्यात येईल गाईस. इतका छान वॉटरफॉल आहे ना गाईस, एकच नंबर. चला आता तुम्हाला इथनं दाखवूयात आपण. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे आणि किती उंचावरनं. गाईस खरं जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये फिरायला या. एकच नंबर वातावरण आहे गाईस, एकच नंबर. अजून किती पुढे आहे पांढरा नदी तरी तांदळाची शेती केली जाते बघा ही या प्रकारे. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईस. आणि आज आपण फिरायला जाणार आहोत. महाराष्ट्रातील निसर्गरम्य असं वातावरण सांगितलं जाणारं धुळे जिल्ह्यापासून अगदी 80 ते 90 किलोमीटर अंतरावर असणारं आणि साक्री तालुक्यातून 45 किलोमीटर अंतरावर असणारं असं निसर्गरम्य वातावरणामध्ये चिवटीबारी वॉटरफॉल जो आहे या ठिकाणी आज आपण जाणार आहोत. अमित आणि बादल पण आहे, तिघ जण आपण निघालेलो आहोत. बाईक्स घेतलेल्या आहेत मस्तपैकी. आणि चिवटीबारी वॉटरफॉल जो आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहण्यात येईल. सर्वात आधी आपण साक्रीवरनं पिंपळनेरला जाऊयात आणि पिंपळनेरवरून आपण पुढे जाणार आहोत. सो चला मग आता निघूयातच आपण थोड्या वेळात. पिंपळनेरला पोचलो आपण आता आणि थोडंसं म्हटलं नाश्ता आणि ते करून घेऊयात. हे बघा थांबले तिथं मस्त वडाच्या झाडाखाली थांबलेत. सो आता काहीतरी नाश्ता ते करून घेऊयात आणि मग तिथून आपल्याला पुन्हा कुडाशीला जावं लागणार आहे. कारण पिंपळनेरला आल्यानंतर आपल्याला इथनं कुडाशी जायचं आहे. कुडाशी 10 किलोमीटर आहे आणि तिथनं अजून 7 ते 8 किलोमीटर आपल्याला चिवटी बारी जी वॉटरफॉल तिथं जायचं आहे. सो आता थोडंसं नाश्ता वगैरे करूयात आणि मग निघूयात आपण कुडाशीला. आणि कुडाशीवरनं पुढे जायचं आहे आपल्याला वॉटरफॉल बघण्यासाठी. इकडे आलो आम्ही, कुडाशीकडे जात होतो आणि मॅप लावला. एक मधून शॉर्टकट होता, रस्ता शॉर्टकट टाकला काहीच. इथनं ह्या साईडला बघा तुम्ही काय झालेलं आहे. पुढं इथं मस्त नदी आहे आणि इथनं रस्ता ब्रेक आहे पूर्ण मध्ये, म्हणजे पुढं जायला जागाच नाही. आता स्कूटी इथून लावली, परत आपल्याला रिटर्न जावं लागेल त्या साईडला. ही विहीर बघा इथं नदीच्या बाजूला जी पूर्ण फुल होऊन गेलेली आहे डायरेक्ट, पूर्ण विहिरीमध्ये पण पाणी. आता आपल्याला परत इथनं रिटर्न जावं लागेल आणि मग तिथनं पुढे कुडाशीवरून आणि मग पुढे आपल्याला जायचं आहे. इथनं हा रोड जो आहे बघा मध्ये ब्रेक झालेला आहे. आम्हाला वाटलं आहे पण लोकेशनमध्ये दाखवलं होतं की रोड आलेला आहे. बघा पुढे हा जो रोड आहे इथनं पूर्ण ब्रेक झालेला आहे, फुटून गेला आहे पावसाच्या पाण्यामुळे. सो पाणी बघा तुम्ही किती जवळ आहे गाईस डायरेक्ट. हे बघा डायरेक्ट म्हणजे आपण हे बघा हाताने सुद्धा पाणी काढू शकतो. पुलावरती एवढं पाणी येऊन गेलेलं आहे डायरेक्ट. सो चला आता आपण थोडा वेळ इथे फिरूयात मस्तपैकी, वातावरण चांगलं आहे. सो आणि मग जाऊयात पुढे. काय रे कुडाशी बसनं जावं लागेल ना पुढे. आम्हाला वाटलं इकडं आहे, मॅपमध्ये दाखवलं पण रस्ता फुटून घ्या पावसाच्या पाण्यामुळे फुटला वाटतं. कुडाशीवरूनच जावं लागेल. कातशेवाडी पांढरा नदीची ना आपली. अच्छा म्हणजे गाईज विचार करा तुम्ही, पांढरा नदी कुठं आहे डायरेक्ट धुळे शहरापासून तर इकडे म्हणजे साक्रीच्या बरेच आपण आता पिंपळनेर कडे येऊन गेलोय. अजून किती पुढे आहे पांढरा नदी तरी? बरेच दूर असेल ना. तर किती किलोमीटर अंदाजे? 15 किलोमीटर. म्हणजे काही विचार करा, इथनं आपण मागे 50 किलोमीटर आणि इथनं पुढे अजून 15 किलोमीटर. म्हणजे इतकी मोठी नदी आहे पांढरा नदी. आम्हाला असं वाटलं होतं फक्त आपल्या गावापर्यंतच असेल. अक्कलपाडा डॅम आहे, त्याच्या पुढे परत लाटीपाडा धरण पण आहे आणि परत इकडनं बघा तुम्ही किती मोठी आहे आणि व्ह्यू इतका छान दिसतोय ना, तुम्ही बघू शकता. पांढरा नदी आपल्या गावालाच मिळते ही नदी डायरेक्ट. सो चला आता निघूयातच आपण, रिटर्न जावं लागेल आपल्याला. छान व्ह्यू आहे गाईज मस्त. मध्ये येतानाच आपल्याला एक धबधबा टाईप दिसलाय बघा तुम्ही, काय छान आहे व्ह्यू. नक्कीच पावसाळा असला ना अशा वातावरणामध्ये फिरायला नक्कीच बाहेर येत चला. कारण हा जो व्ह्यू आहे हा आपल्याला दुसऱ्या दिवसात बघायला नाही मिळणार. पावसाळा असला ना असे व्ह्यू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. सो चला आता थोडा वेळ मस्त इथे थांबूयात आणि मग आपण आपल्या लोकेशनला जाणारच आहोत.
पण कसं आहे असं लोकेशन भेटलं तर मध्ये थांबत चला, नेचरचा व्ह्यू थोडंसं बघत चला, एन्जॉय पण येतो आणि मस्त आपला दिवसही छान जाणार आहे आजचा. सो चला आता थोडा वेळ बसू आणि मग निघूयात आपण फिरायला तर जातोय, पण मध्येच इतके छान छान लोकेशन भेटत आहेत ना. आमच्याकडे हे लावलं जात नाही, पण इकडे ह्या भागामध्ये बघा, इकडे ना तांदूळ लावण्याचं काम चालू आहे गाईस. पूर्ण शेतामध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि तिकडे बघा तांदूळ लावतायत. तांदळाची शेती केली जाते बघा. ही या प्रकारे तांदूळ लावले जात आहेत. सगळ्या जे मजूर आहे ते या प्रकारे तांदूळ लावत आहेत आणि लगेच त्या साईडला बघा तांदूळाचं जे रोप आहे ते पण साईडला काढण्यात येतं आहे. इकडनं तांदूळाचं रोप काढून आणि ह्या साईडला लगेच रोप लावण्यात येत आहे गाईज. बघा कशा प्रकारे तांदूळाचं रोप लावलं जातं. आणि तांदूळ लावण्यासाठी पूर्ण जे शेत असतं त्याच्यामध्ये पूर्ण पाणी असायला हवं. आता बघा तुम्ही, हा पाट येणार लावला गेलेला आहे, इकडचा पाट बाकी आहे अजून, कारण इकडे बघा तांदूळाचं रोप दिसतंय बघा इथं लावलेलं आहे आणि ह्या साईडला अजून लावायचं बाकी. पूर्ण पाणीच पाणी ठेवलेलं आहे काही. आणि इथे बघा तांदूळाच्या जुड्या पण इकडे वाहून आलेल्या आहेत पाण्याच्या. हे बघा इथं दिसत असेल तुम्हाला, तांदूळाच्या काही जुड्या आहेत वाहून आलेल्या आहेत इकडं. म्हणजे इतकं जबरदस्त पाणी लागतंय. सो आपल्या भागामध्ये एवढं पाणी संगळत नाही जास्त, सो त्याच्यामुळे तिकडं तांदूळ लावला जात नाही. इकडं मस्तपैकी बरंच पाणी सांगळलेलं आहे. सो बघा थांबलेले आहेत. आता आपण निघूयातच थोडा वेळ, कारण मध्ये फिरत फिरत जाताना ना अनेक आपल्याला चांगले लोकेशन पण लागत आहेत. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते पण दाखवण्यात येतील या व्हिडिओमध्ये. आणि मग नंतर मग आपण आता थोडंसं फक्त 7 ते 8 किलोमीटर आपल्यापासून इथनं चिवटीबारी वॉटरफॉल जो आहे तो राहिलेला आहे. सो निघूयातच आपण थोड्या वेळात. चला आपण आता मध्ये जातानाच परत आपल्याला एक अतिशय सुंदर असं लोकेशन मिळालेलं आहे. ते थांबलेत मागं व्हिडिओ काढतायत. सो चला तुम्हाला दाखवतो आता. चिवटीबारीचा जो वॉटरफॉल आहे अगदी तो तर खूप उंच आहे, पण इथं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना, आवाज येत असेल आता तुम्हाला थोडाफार, की कशा प्रकारे धबधबा आहे. जवळ जाऊन पण दाखवूया तुम्हाला, पण इथनं एक वेळा लोकेशन दाखवून देतो मी की कशा प्रकारे धबधबा गाईस. बघा तुम्ही, एकच नंबर दिसतोय बघा. इथनं किती मोठा आहे तो धबधबा, हे बघा. अशा प्रकारे आपल्याला हा वॉटरफॉल तुम्ही बघू शकता. छोटासा आहे पण अतिशय छान असा आवाज येतोय, पाहू शकता. चला आपण आता थोडंसं पुढे जाऊयात तिकडं आणि तुम्हाला अजून आपण तिथनं दाखवूयात. इतकं छान वातावरण आहे ना गाईस, एकच नंबर. बघा ह्या साईडला मस्त नदी, आय थिंक नदीच असेल ही, पांझरा नदी, त्याच्यावरतीच तुम्हाला हा धबधबा दिसतोय. आवाज तर इतका छान येतोय ना कानावरती ऐकायला, एकच नंबर आवाज येतोय गाईस. तिकडे बघा त्या साईडला ना काही मुलं बसलेले आहेत, ते पण थांबलेले तिकडे आलेले. हा बघा हा गेला इकडे. वाव, काय छान लोकेशन आहे गाईस. म्हणजे तुम्ही इकडनं बघू शकता या साईडनं पूर्ण नदीमध्ये आणि धबधबा पण वाहतोय. एकच नंबर गाईस. इकडे व्हिडिओ शूट करतोय गाईस. सो चला आता इथे पण आपण थोडा वेळ थांबणार आहोत. चिवटीबारीला आपण निघालेलो होतो गाईस, पण मध्येच इतके छान छान लोकेशन भेटत आहेत आपल्याला की विचारूच नका तुम्ही. इतकं आणि पावसाळा असल्यामुळे ना पूर्ण जे आजूबाजूचं वातावरण आहे पूर्ण हिरवगार झालेलं आहे. सो चला आता आपण इथं थोडा वेळ मस्तपैकी एन्जॉय करूयात. बघा तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला इथं वॉटरफॉल आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये पाणी आणि त्याचा आनंद. वाव, अप्रतिम व्ह्यू आहे गाईज, अप्रतिम. काय छान वातावरण आहे या साईडला बघा. आणि पाऊस पण चालू झाला. या ना आम्ही चला थोडस मध्ये जाऊयात आपण. या साईडला जास्त मध्ये नाही जायचंय कारण पाणी खूप जबरदस्त आहे, त्याच्यामुळे वाव बघा काही वातावरण आहे. पाऊस पण चालू झालाय, एकच नंबर वातावरण आहे बघा. धबधबा दाखव बरं इकडे या साईडला. बघू शकता काही तुम्ही कशा प्रकारे धबधबा आहे, एकच नंबर. खरं जीवनाचा आनंद घ्यायचा असेल ना, नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये फिरायला या. एकच नंबर वातावरण आहे गाईस, एकच नंबर. गाईस लय जबरदस्त पाऊस चालून गेला आता इथे. आपल्याला लवकर जावं लागेल कारण आपल्याला आपल्या लोकेशनवर पण जायचंय. तो चला आपण निघूयात आता, कारण पाऊस पण आता चालू होऊन गेला गाईस. हे बघा गाईस, आणि अशा वातावरणामध्ये पाऊस आला तर खूपच एन्जॉय अजून. म्हणजे या वातावरणामध्ये जर एन्जॉय करायचं असेल ना खरं तर थोडाफार पाऊस यायलाच पाहिजे. आता नॉर्मल पाऊस चालू झालेला आहे
आपण आपल्या लोकेशनला जाऊपर्यंत मस्तपैकी पाऊस चालू होऊन जाईल गाईस. सो चला मग आता निघूयात आपण. गाईस फायनली आपण चिवटी बारी वॉटरफॉल या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि बघू शकता तुम्ही कसा नजारा आहे. जे आहे आपली चिवटी बारी. आता तुम्हाला तिथनं वॉटरफॉल पण दाखवण्यात येईल. कसा छान व्ह्यू आहे गाईस. पूर्ण डोंगरामध्ये रस्ता आहे आपला हा. पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे वातावरण आहे. अतिशय सुंदर. आता तुम्हाला थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचलो की तुम्हाला वॉटरफॉल पण दाखवण्यात येणार आहे की कशा प्रकारे वॉटरफॉल आहे इथं. अतिशय सुंदर वातावरण आहे गाईस. एकच नंबर. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि मग तुम्हाला तिथं वॉटरफॉल दाखवण्यात येईल. या साईडला तुम्ही बघू शकता किती जबरदस्त मोठं धरण आहे आणि धरणासारखं दिसतंय पूर्ण मोठं लोकेशन. दाखवतो मी तुम्हाला या साईडला. बघा कशा प्रकारे लोकेशन आहे गाईज. हे बघा धरण आहे पूर्ण. सो चला आपण जाऊयात आता थोड्याच वेळात आपल्याला आपल्या लोकेशन वरती आपण पोहोचणार आहोत. बऱ्यापैकी अनेक लोक इथं येत असतात गाईज. धबधबा पण इथं थोडसा दिसतोय बघा तिथे. दाखवतो मी तुम्हाला. थोडं पुढे गेलो की इकडे झाडं आहेत सो त्याच्यामुळे दिसत नाही. सो चला गाईज तुम्हाला इथनं थोडासा मी धबधबा दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथनं व्यवस्थित नाही दिसणार पण तरी थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथं. यस इथनं बघा गाईज कशा प्रकारे धबधबा आहे. आपण ह्या धबधब्यावर डायरेक्ट तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण धबधबा दाखवण्यात येणार आहे. चला आपण आता जाऊयात या धबधब्याच्या लोकेशनकडे गाईज. गाईज किती कार्स इथं आलेले आहेत. अनेक लोक या ठिकाणी येत असतात. अगदी म्हणजे पर्यटन सारखंच इथं तुम्हाला पाहायला मिळेल. थोड्याच वेळात आपण आता तिथे पोहोचणार आहोत. ते बघा त्या साईडला पण किती लोक आहेत गाईज वरती. बघा याच्यावरती अनेक लोक तिथं गेलेले आहेत. आता आपण बाईक लावूयात आणि निघूयात. पूर्ण रस्ता जाम आहे गाईज. इथं बघू शकता तुम्ही पुढे किती गर्दी आहे. गाईज पाहू शकता तुम्ही किती प्रमाणामध्ये इथं गर्दी आलेली आहे. पूर्ण हा रोड इतका पुढे आहे ना पूर्ण तुम्हाला गर्दी दिसेल गाईज. चला आता आपलं फायनली लोकेशन आलेलं आहे पण तुम्हाला अजून धबधबा नाही दाखवणार. आपण त्या लोकेशनला गेलं की मगच तुम्हाला धबधबा दाखवण्यात येईल. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे गर्दी आहे गाईज इथं. जबरदस्त. चला इथं एक ठिकाणी बाईक लावून दे इथं कुठेतरी. फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलोय गाईज. चला आपण आता जाऊयात. त्या तिकडनं जाण्याचा रस्ता आहे. चला बरीच गर्दी आलेली आहे गाईज. जबरदस्त. चला आता आपण इथनं रस्ता आहे बघा मध्ये जाण्यासाठी. अनेक लोक या ठिकाणी आलेले असतात. असं वाटतं ही यात्राच भरलेली पूर्णपणे. बघा इथनं आपल्याला मध्ये जाण्यासाठी रस्ता असणार आहे. सो चला आपण आता जाऊयात खाली. थोड्याच वेळात तुम्हाला धबधबा पण दाखवण्यात येईल. काही छान व्ह्यू आहे गाईज. जबरदस्त. चला आता जाऊयात आपण पुढे. तिथनं तुम्हाला पूर्णपणे धबधबा कशा प्रकारे दिसतो ते आपण दाखवूयात थोड्या वेळामध्ये. चला आता फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो. बऱ्याच वेळा थांबलो आपण. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. सो चला आता जाऊयात आपण त्या समोरच्या ठिकाणी जाऊयात आणि तिथनं तुम्हाला जो वॉटरफॉल आहे तो दाखवण्यात येईल गाईज. सो फायनली पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे धबधबा आहे गाईज. एकच नंबर लोकेशन आहे. पाहू शकता तुम्ही. आता अजून थोडंसं पुढे जाता येईल आपल्याला. जाऊयात आपण पुढे आणि तिथून अगदी छान प्रकारे तुम्हाला धबधबा दिसू शकतो. सो चला आपण आता थोडंसं खाली जाऊयात. या साईडला पण बराच जाण्याचा रस्ता आहे गाईज. बघा इकडं या साईडला बघू शकता तुम्ही. तिथनं जायचं आहे आपल्याला. अजून बरेच पुढे जाऊयात आपण तिथनं कारण त्या साईडला धरण पण आहे. धरण पण व्यवस्थित तुम्हाला दाखवण्यात येईल. आपण आता खाली जाऊयात त्या साईडला कारण इथून नाही व्यवस्थित दिसणार अजून. त्या साईडला जर गेलं तर तिथनं अगदी अजून स्पष्ट आपल्याला धबधबा वॉटरफॉल जो आहे तो पाहायला मिळेल कारण त्या साईडला थोडं उंच आहे अजून. सो चला इकडे बघा साईड. या साईडला सगळे सेल्फी काढतायत. चला जाऊयात आपण. इतका छान वॉटरफॉल आहे ना गाईज. एकच नंबर. चला आता तुम्हाला इथनं दाखवूयात आपण की कशा प्रकारे वॉटरफॉल येतो. वाव अतिशय सुंदर गाईज. पूर्ण जबरदस्त व्ह्यू आहे. पाहू शकता तुम्ही की कशा प्रकारे आणि किती उंचावरनं पाणी खाली येतंय गाईज.
अतिशय छान व्ह्यू आहे. चला आपण आता थोडंसं वरती जाऊयात ह्या साईडला पण, आणि इकडे थोडंसं फिरूयात आता, कारण बऱ्यापैकी आपला वॉटरफॉलचा जो व्ह्यू आहे तो आपण बघितला आहे. सो वरती जाऊयात आता. तर छान वातावरण आहे गाईस, पूर्ण डोंगरामध्ये अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. इतके लोक आलेले आहेत, प्रचंड प्रमाणामध्ये लोक आलेले आहेत बघा. वाव, सुंदर वातावरण आहे, एकच नंबर.